माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ, वंतारा आणि राज्य सरकारनं एकत्रितपणे हायपॉवर कमिटीकडे आज याचिका सादर केली। माधुरी हत्तीणीला वंतारामध्ये परत आणण्याच्या लढ्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून याकडे पाहिलं जातंय। आता यावर हायपॉवर कमिटी काय निर्णय देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। बघूयात हा रिपोर्ट। नांदणीतल्या माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे जी याचिका केली गेली त्यापूर्वीची ही दृश्य। नांदणी इथल्या मठातील स्वस्ती श्री जिनसेन स्वामी हे हाय पॉवर कमिटीकडे दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेवर सही करतानाची ही दृश्य। या टप्प्याला माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातंय, कारण त्यापूर्वी एक मोठा संघर्ष सर्वांनीच पाहिलाय। 28 जुलैला नांदणीतल्या मठातून सर्वांची लाडकी माधुरी हत्तीण वंताराकडे गेली। तेव्हापासून वेगवेगळ्या मार्गांनी विरोध झाला। अगदी हजारोंच्या संख्येचे मोर्चे सुद्धा निघाले। अनेक नेत्यांनीही आवाज उठवला। इतकंच काय तर सोशल मीडियावरही माधुरीसाठी कॅम्पेन झालं। विरोध इतका टोकाला गेला की वनतारालाही कोल्हापुरात 3 चक्रा माराव्या लागल्या। या सगळ्या प्रचंड संतापानंतर वनताराने माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा कोल्हापूरला देण्याबाबत समर्थता दर्शवली। न्यायालयाला आपण काही मुद्दे पटवून देऊन माधुरीला नांदणीत पुन्हा एकदा आणण्याबाबत एकमत झालं। सरकारने सुद्धा यामध्ये पार्टी बनत आपणही नांदणी मठासोबत असल्याचं सांगितलं। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली। न्यायालयाने हा निर्णय हाय पॉवर कमिटीकडे सोपवला। त्याच हाय पॉवर कमिटीकडे आज माधुरीसाठी याचिका करण्यात आली। वंताराकडून प्रस्तावित असलेलं सेंटर, त्या सेंटरमध्ये माधुरीची उपचार आणि पुनर्वसनासाठी मागणी आणि दुसरी की धार्मिक कार्यक्रमासाठी जो एक विंडो, ज्याला खिडकी आपण म्हणतो, जे त्यांनी उघडं ठेवलेलं आहे, तर त्या अनुषंगाने ते एक आम्ही विनंती करतोय। येणारा दसरा आणि नवरात्र तेव्हा त्या हत्तीणीचा वापर आणि तिचं अस्तित्व तिथं असावं यासाठी एक आम्ही विनंती करतो। सुप्रीम कोर्टानं वनतारामध्ये माधुरीला पाठवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारचं राज्य सरकारमार्फत सांगण्यात आलं। त्याला वनतारानं सहमती दाखवली, नांदणी मठानंही सहमती दाखवली आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीणीच्या आरोग्याची काळजी घेऊन हाय पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आज निर्णय दिला। याचिका दाखल केल्यानंतर आता उद्याच याबाबत सुनावणी घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली। चातुर्मास सुरू असल्यानं धार्मिक विधीसाठी माधुरी हत्तीणीला परत पाठवावं अशीही या याचिकेतून मागणी करण्यात आली। नांदणी इथं माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसन केंद्राला वनतारा संपूर्ण मदत करणार आहे। आपण हाय पॉवर कमिटीकडे जस्टिस वर्मा साहेब जे रिटायर जे त्या कमिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्या ऑफिसला आम्ही आता जे परत नेण्याविषयीची याचिका फाईल केलेली आहे। आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली की लवकरात लवकर म्हणजे नवरात्रीच्या आधी नांदणी मठाकडे हत्ती यावेत अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार यांच्या संयुक्तरित्या होत असलेल्या या कारवाईवर मुळे निश्चितच लवकरात लवकर माधुरी हत्ती नांदणीमध्ये परत येईल। माधुरी हत्तीणीसोबत नागरिकांच्या भावना जुळल्या असल्याचं सांगत लवकरात लवकर हत्तीणीला कोल्हापुरात द्यावं अशी याचिका दाखल करण्यात आली। नांदणी मठ, वनतारा आणि सरकार तिघांमध्ये एकमत झाले। अशात हा निर्णायक टप्पा आहे। आता हाय पॉवर कमिटी कधी सुनावणी ठेवणार आणि काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।